ऐका ऐका ऐका, न्यायनिष्ठ, दानशूर, महापराक्रमी, कलोपासक, विद्यावंत महाराज अमुक तमुक यांचा विजय असो. महाराजांचे पदार्पण होत आहे. सावधान. बीएमएम 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 वैताग आलाय नुसता. सगळे प्रश्न विचारतात. बीएमएम मध्ये काय आहे, बीएमएम मध्ये काय करायचंय, काय सांगायचं काही कळत नाही. डोक्याला शॉट. कोण आहे रे तिकडे? मी महाराज. तू महाराज? मग मी कोण? हुकूम महाराज. हुकूम महाराज. आता इथे काय पत्ते खेळायचे महाराज? हा, आज एक शपथ घ्या. शपथ? कुठली शपथ? की असे फालतू विनोद करणार आहेत म्हणून. प्रधानजी तोंड सांभाळून बोला. जर एक शब्द उन्हाधिक बोललात तर तुमची गर्दन छाटू. महाराज आज एवढे कावलेले का? कावलेले म्हणजे काय? काशीनाथ वसंत लेले. अहो असे भोपटकरी विनोद करू नका महाराज. पण सांगा चिडायला झालं तरी काय? त्याचं काय आहे ना प्रधानजी, मगाशी म्हटलं तसं सगळे म्हणतायत बीएमएम आलं, बीएमएम आलं, बीएमएम आलं. अरे पण म्हणजे काय झालं? आता आलं म्हणजे तो काय ऊन आलं का दूध आलं का चहात घालायचं आलं? लोकांना उत्तरं काय द्यायची? महाराज हा, त्यांना सांगा चिटणीस पंत, ओ बुवा, मोरे, क्षीरसागर, कर्वेबाईंकडे पाठवा त्यांना. प्रधानजी तुम्ही इकडे या. जरा इथे उभे राहा बरं. हा, उलटे उभे राहा. आता या वयात काय 10, 20, 30 खेळणार नाही. 10, 20, 30 नाही. तुमच्या पेकाडात एक लाथ घालतो चांगली जोरात. महाराज हा, असं काय करताय? अरे बाबा आता एवढ्या हजारो शेकडो लोकांना त्या बुवा, बाया आणि पंतांकडे पाठवू की काय? मग काय करायचं? त्याच्यासाठीच तर तुम्हाला ठेवलंय ना. जरा चालवा डोकं आणि शोधा उपाय. मग असं सांगा की बुद्धीचं काम आहे म्हणून. तुम्ही या इथे उभे राहा. तुमच्या एक उलट असं एक काम करा. हा, बोला. आयडिया बोला लवकर बरळा. राणी साहेबांना आवाज द्या. राणी साहेब? आता त्यांचा काय संबंध इथे? नाही म्हणजे राणी आहेत त्या, काय ट्रॉफी नाही शोकेस मध्ये ठेवायला. अहो त्यांची सल्ला मसलत घेऊन त्यांच्यासोबत कन्सल्टेशन करूया ना. त्यांचं इनपुट पाहिजे की. हे बघा प्रधानजी, ती गेले तिच्या मैत्रिणीबरोबर पार्टी करायला. आय एम शुअर माझ्याबद्दलच बिचिंग करत असणार. आमचं झालंय भांडण. तुम्हाला एवढी हाऊस असेल तर तुम्हीच बोला तिला. अरे राणी साहेब या या या. बोला प्रधानजी, काय काम आहे? तुम्हा दोघांना राज्याचं एक काम करायचंय. आम्हाला दोघींना राज्याचं काम करायचंय? अय्या किती मज्जा. नाही नाही नाही, तुम्हा दोघांना म्हणजे राणी साहेब आणि महाराज यांना करायचंय. ह्या माणसाबरोबर शक्य नाही. हा मला एक वाक्य बोलू देत नाही. सारखी आपली बडबड बडबड करत बसतो. काय तर म्हणे ट्रुथ सोशल. मला नाही काम करायचं. अहो खूप जास्त सामाजिक बोलू नका. आपल्याला सोशल तेवढाच बोला. आणि हे काय म्हणजे कोण माणूस? हा महाराज आहेत ते आपले. अहो किती छान महाराज, मोठे महाराज आहेत. अहो असं नाही, तुम्ही एकामेकांचा आदर कराल तर तुमचा संसार कसा सुखाचा होईल. प्रधानजी फार बोलताय. उपायाचं सांगा लवकर. दवंडी. तुम्हाला दवंडी हा शब्द माहितीये का? हो मला माहितीये. दवंडी म्हणजे गावात ढोल घेऊन बोंबलत फिरायचं, फरमान घेऊन. म्हणजे का काय? म्हणजे नाही का, टीव्हीवर सगळे ओरडत असतात. कोणी ऐकत नसलं ना तरी ओरडत असतात. ते काम ह्या माणसाला बरोबर जमेल. ढोल घेऊन गावभर बडबड करत राहायचं. काय मी याव केलं आणि मी त्याव केलं. अलबत राणी सरकार, स्वतःची कर्म लोकांना सांगावीच लागतात, करावंच लागतं. ते म्हणजे स्वतःची लाख मोलाची काम अशी कीर्ती सांगावी लागते राणी साहेब. हो बोला ना, पण त्याचं काय? हो ना प्रधानजी, त्याचा आणि बीएमएम चा काय संबंध? ते बीएमएम आलं, बीएमएम आलं असं जे काही मी काल परवापासून ऐकतेय ते हेच बीएमएम का? हा तेच ते. म्हणजे तुम्ही दोघांनी गावात जायचं आणि बीएमएम ची दवंडी पिटायची. म्हणजे तुम्ही दोघांनी गावात जायचं आणि बीएमएम ची दवंडी पिटायची. आता तुम्हाला चुडावर चढवी ना. तेच बोलत राहतात. राजमातांचा विजय असो, राजमातांचा विजय असो. काय गोंधळ चालू आहे हा प्रधानजी?
दहीहंडी फोडायचं असं काहीतरी आम्ही ऐकलं. दहीहंडी नाही हो, दवंडी. दवंडी BMM ची दवंडी पिटायची असं आम्ही बोलत होतो. अच्छा प्रधानजी, अशा ठिकाणी तुमचं डोकं चांगलं कामाला लागतं. नाहीतर बघा आमचे हे महाराज यांचं आपलं सारखं ट्रूथ सोशलच चालू असतं. बोला प्रधानजी, काय योजना आहे तुमची? तुम्ही तिघांनी गावात जायचं आणि BMM ची दवंडी पिटायची. तुम्ही दोघच म्हणला होतात ना आता. थांब ग जरा. पण प्रधानजी, आमच्या हातकडे माणसं आहेत, मग आम्ही कशाला जायचं गावभर फिरायला? यांना कामाचा फरकच नाही कसला. सुनबाई, प्रधानजी, आम्ही का म्हणून जायचं दवंडी पिटायला? आणि हे तर आपल्या राज्याचे महाराज आहेत. हे जर गेले ना दवंडी पिटायला तर मग झालंच. यांना लोक ढोलकीवालाच समजतील. आणि आम्ही बाई राण्या, आम्ही नाही अशी दवंडी वगैरे काही पिटत. आणि तुम्हाला सांगते प्रधानजी, जर मी गेले ना दवंडी पिटायला तर लोक माझ्या भोवती सेल्फी काढण्यासाठी गर्दीच करतील. अरे मग उत्तमच, तुम्ही इन्फ्लुएन्सर व्हाल, म्हणजे पॉप्युलर. अहो म्हणजे काय, त्या पॉप्युलर नाही आहे पॉप्युलर, म्हणजे अजून खूप पॉप्युलर होणार, म्हणजे तुमचं वजन वाढेल. काय म्हणतात प्रधानजी? आमचं वजन वाढेल? नको ग बाई, जे आहे तेच ठीक आहे, आणखी नको वजन वाढायला. अहो म्हणजे तुम्ही आणि महाराजांनी सांगितलेल्या शब्दांचं वजन वाढेल. तुम्ही खूप जास्त पॉप्युलर व्हाल. पॉप्युलर पॉप्युलर लाईम लाईटच होईल सगळीकडे. प्रधानजी, त्यांना उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. काय करायचं मुद्द्याचं बोला. हो ना, काय बोलायचं काय ते तरी सांगा. हा त्याच्याच करता हे लिहून आणलंय मी. शांत शांत. अहो एकमेकांबरोबर मध्ये कशी सुसूत्रता समन्वय असला पाहिजे. तुम्ही एकमेकांसोबत बोलाल तर तुमच्यातली भांडणं इतरांना कळणार नाहीत. आणि लोक येतील, त्यांना हुरूप येईल, रजिस्ट्रेशन साठी येतील आणि आपल्या गावाची ना बदनामी होईल. बदनामी? अरे बाबा, तुला आमदनी असं म्हणजे आपल्या गावाची आमदनी वाढेल. हो. अरे परत थांबा. अरे काय करतात? आवाज खाली, पायरी सोडू नका. शांत शांत. अहो असे काय गोंधळ घालता आहात? तुम्ही माझ्यासोबत एक सुरात बोला. 6, 7, 8, 9 ऑगस्ट 2026 ह्या तारखा आपल्या कॅलेंडर मध्ये फुल्या मारून ठेवा. आणि या दिवशी या तारखांना काय आहे असा जर का प्रश्न पडला असेल तर असं सिद्ध होतंय की तुम्ही BMM कन्व्हेन्शनच्या ईमेल्स, फेसबुक, इंस्टाग्राम पेज आणि BMMSeattle2026.org या वेबसाईटला अजूनही भेट दिलेली नाहीये. शरम वाटली पाहिजे. 100 फटक्यांची शिक्षा द्या एकेकाला. अरे शिक्षा कुठे? नम्रपणे विनंती करा. प्रधानजी बरोबर आहे. तर मंडळी, 2026चं BMMचं द्वैवार्षिक अधिवेशन सियाटल मध्ये म्हणजे आमच्या या पातूच्या नगरीत संपन्न होणार आहे. आणि आमची छान वेगवेगळी अशी डोनर्स पॅकेजेस सुद्धा तयार झालेली आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने त्याचा लाभ घ्या, म्हणजेच ती विकत घ्या. शिवाय आम्हाला कन्व्हेन्शनसाठी खूप व्हॉलंटियर्सची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपली नावं नोंदवा. आणि हा आदेश जर पाळला नाही, विनंती करूया. तेच ते हो प्रधानजी. तर मंडळी, आम्ही डिझाईन केलेली डोनर्स पॅकेजेस आजच विकत घ्या आणि कन्व्हेन्शन साठी व्हॉलंटियर म्हणून आजच साइन अप करा. ही आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला हात जोडून नम्र विनंती. BMM 2026 सियाटल मध्ये म्हणजेच आपल्या नगरीत येत आहे. हा आपल्या नगरीचा मोठा बहुमान आहे. हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. भारतातील अनेक नावाजलेले कलावंत इथे येणार आहेत आणि उत्कृष्ट नाट्यकृती सादर करणार आहेत. अमेरिकेतील तसेच स्थानिक कलाकारांना भरघोस संधी आणि त्यांचं योगदान राहणार आहे. आणि त्यासाठी आपापसातले हेवे दावे विसरून एकमेकांना मदत करून हा सोहळा दैदिप्यमान होण्यासाठी एकजुटीने कामाला लागा हो. तारीख लक्षात ठेवा. 6, 7, 8, 9 ऑगस्ट 2026 सियाटल कन्व्हेन्शन सेंटर. भव्य संख्येने उपस्थित राहा हो. किती दिवसांची हौस आहे माझी. चला ना BMM
कन्व्हेन्शनला जाऊ. किती दिवसांची मर्जी माझी राया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू. चला BMM ला जाऊ, चला सियाटल पाहू. स्पेस नीडल चाऊंचा तो मनोरा, घाली भुरळ पहा मनाला. जोडी जोडीने आपण सारे नगर दर्शन घेऊ. चला BMM ला जाऊ, चला सियाटल पाहू. उंच उंच शा झाडांमधुनी साद घालते पाचू नगरी. सुसाट गाडी मारू, चला BMM ला जाऊ, चला सियाटल पाहू. मनमोहक फुलांच्या बागा, साळती त्या सागर लाटा. आणि पाईप प्लेसच्या मार्केट मधून फेर फटका टाकू. चला BMM ला जाऊ, चला सियाटल पाहू. मराठमोळ्या अधिवेशनात विविध कलांचा मांडला थाट. अभिजात्या माय बोलीचा जागर सारे घालू. चला BMM ला जाऊ, चला सियाटल पाहू.